नमस्कार. आज आपण आलो आहे आळंदी गडी पाहण्यासाठी, जे येथे आळंदी गावामध्ये खेड तालुका जिल्हा पुणे या ठिकाणी असणारी ही गडी आहे. गडीचा हा एकच बुरुज शिल्लक राहिलेला आहे चांगल्या अवस्थेमध्ये. पाहू शकतो आपण या असा एवढा बुरुज गडीचा शिल्लक राहिलेला आहे. आळंदी गडीचा एकमेव शिल्लक असणारा बुरुज आळंदी गडी. हा एक बुरुज राहिला आहे आळंदी गडीचा. पूर्वी इथं गडी होती. अशीच तटबंदी असणार त्यावेळेस पूर्ण. आपण आळंदीच्या चौकात आल्यानंतर डाव्या बाजूने 5 मिनटं आल्यानंतर या गडीपाशी पोचतो. पुण्याहून आल्यानंतर इंद्रायणी नदी पार केल्यानंतर आपण मुख्य मंदिराकडे न जाता जे ज्ञानेश्वर महाराज मंदिर आहे त्या बाजूने आल्यानंतर श्री क्षेत्र आळंदी हे ज्ञानेश्वर मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला लागून या ठिकाणी गडी होती. आता एकच बुरुज शिल्लक राहिला आहे गडीचा. बाकी हा पाहू शकते आता पूर्ण भाग आळंदीचा. इंद्रायणी नदी. आपण आळंदीला आल्यानंतर या गडीला निश्चितच भेट द्यावी. त्यासोबत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे व श्री क्षेत्र आळंदी. तसेच जवळच चरोली या ठिकाणी एक नगरकोट आहे. तसेच शेळपिंपळगाव या ठिकाणी आहे व शेळपिंपळगावच्या अगोदर वडगाव घेनंद या ठिकाणी एक महादेवाचं सुंदर असं मंदिर आहे, तेही करू शकतो. तसेच पुढे गेल्यानंतर आपणाला निमगाव दावडी या ठिकाणी खंडोबाचे मंदिर आहे व एक गडी आहे. ती पाहून झाल्यानंतर खरपुडी खुर्द या ठिकाणी एक खंडोबा मंदिर आहे, तेही पाहू शकतो. तसेच आपण पुढे गेल्यानंतर मंचर या ठिकाणी आपणाला सुंदर अशी बारव आहे व आजूबाजूच्या परिसरामध्ये भरपूर गड्या आहेत. इंद्रायणी नदी किनारीच चिखली या गावात एक सुंदर अशी गडी आहे, तीही पाहू शकतो. तसेच त्या ठिकाणी नदीकाठी 4 प्राचीन समाधी आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.